पण मी माझ्याच विचारामध्ये इतकं गुंतलो होतो की व्हिडिओ करावासाच नाही वाटला. माणूस कोणत्याही संकटातून सुटू शकतो, पण आपल्या स्वतःच्या विचारातून तो कधी सुटू नाही शकत. आणि असं नाही की मी कुठे गेलो नाही, असं नाही की मी फिरलो नाही, असंही नाही की माझ्याकडे टॉपिक नव्हते. म्हणजे वेगळ्या कारणाने ऍडमिट होती आणि त्यांना वाटलं वेगळ्या कारणाने ऍडमिट आहे. वॉमिटिंगमुळे बऱ्याच जणांना घरातल्यांना पण वाटलं की गुड न्यूज आहे की काय. गेल्या वर्षी पाऊस जाता जात नव्हता आणि यावर्षी पाऊस येता येत नव्हता, पण अखेर पावसाने मुंबईमध्ये त्याची हजेरी लावलेली आहे. पण येता येता थोडंसं आजारपण पण घेऊन आले, ते देखील आमच्याच घरात. सो प्रतीक्षा गेले 4 दिवस ॲडमिट होती आणि आज तिला फायनली डिस्चार्ज मिळालाय. ते घरी आले आणि ती आराम करते. त्यामुळे आज आपली ड्युटी ही किचनमध्ये लागलेली आहे. तसं तर तिला डॉक्टरांनी जास्त जड असं काय खायला सांगितलेलं नाही, पण सध्या आपल्याला आपल्या जेवणाची सोय करायची आहे, त्यामुळे आपण किचनमध्ये आलेलो आहे. सो झटपट काहीतरी आपण असं बनवूया जेणेकरून आपली पोटपूजासुद्धा होईल आणि झोपसुद्धा छान लागेल. कारण 4 दिवस तिच्यासोबत मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये होतो आणि हॉस्पिटलचा बेड इतका खराब होता की तिथे नीट झोपच लागली नाही. पण आज आपल्याला चांगली अशी झोप घ्यायची आहे, त्यासाठी पोटात सुद्धा चांगलं काहीतरी गेलं पाहिजे. कारण गेले 4 दिवस मी तिच्यासोबत डाळभातच खात होतो. ती डाळभातसुद्धा खात नव्हती, फक्त नारळ पाणी, ज्यूस, फ्रूट्स यावरतीच होते आणि त्याच्यामुळे 4 दिवस मला सुद्धा तेच खावं लागलेलं. पण आज काहीतरी चांगलाचं बनवून खायचं आणि ते देखील स्वतःच्या हाताने. तर आता जेवण मी बनवणार आहे, भांडी देखील मीच घासणार आहे, किचन देखील मीच आवरणार आहे. त्यामुळे जास्त फापड बसारा न करता आपण बनवूया खिचडी भात. चिकन खिचडी भात. बाबो, वॉलेटवरच विसरलो. गावचा इंद्रायणी. आता झालंय असं, आपण एवढं मटेरियल कुकरमध्ये टाकलं की कुकर छोटा पडणार आहे. फायनली आपला भात तयार झालेला आहे, चिकन खिचडी तयार झाली आपली. प्रतीक्षाचं जेवण हे तिच्या मम्मीकडून आलेलं आहे, स्पेशल व्हेज कढी. हां, आणि मी नॉनव्हेज बनवलं, त्यासाठी व्हेज मग मम्मीने डबा दिला. आणि आम्ही आता खाणार आहे खिचडी. तर गावावरून आणलेला इंद्रायणी राईस जो होता तोच वापरून ही खिचडी बनवले. आणि खिचडीसाठी मला इंद्रायणी राईसच बरा वाटतो, कारण तो गिजगिजीत होतो. खिचडी नाही, तुला सगळ्या टाईपच्या भातासाठी तोच. स्वतःच्या हातचं जेवण स्वतःलाच काय नावं ठेवणार ना, त्यामुळे चांगलीच झाली. नाही, खरंच चांगली झाली. भरपेट जेवण केल्यानंतर आता मस्त अशी मला झोप आली. पण एवढ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ चालू केला तर विचार केला की आजच तो एंड करावा. बट त्याच अगोदर आमच्या पेशंटला भेटायचे. आत्ता नुकतंच घरी आलेलं आहे हॉस्पिटलमधून ताजं. कसं वाटतं तुला आता? छान, मस्त. ऑल ओके ना? परत नाही जावं लागणार ना? एकदाच बस झालं. हां, तर काय झालं, आम्ही तिला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो तर तिथे आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरपैकी एक जण भेटले. आणि ते हॉस्पिटल थोडंसं असं मेटर्निटी टाईप होतं. आणि तर त्यांना माहीत नव्हतं की नक्की हिला काय झालं. बट ते आता मला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलून गेले. बट त्यांना आम्ही सांगतो की तसं काही नाही आहे. तसं काही आहे नाहीये. म्हणजे ही वेगळ्या कारणाने ॲडमिट होती आणि त्यांना वाटलं वेगळ्या कारणाने ॲडमिट आहे, त्यामुळे ते मला आता कॉंग्रॅच्युलेट करून गेले. मला जे काही होत होतं, लाईक डायरिया झालेला आणि फूड पॉयझनिंग झालेलं, त्यामध्ये ओमेटिंग होत होतं, मोशन्स होत होते. ओमेटिंगमुळे बऱ्याच जणांना घरातल्यांना पण वाटलं की गुड न्यूज आहे की काय. असं काहीतरी वाटलं थोडं, तसं काही नाही आहे. बट सध्या आता ती आहे स्टेबल, घरी आणलेलं आहे तिला. आणि बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ करायला घेतलेला. याआधी देखील बऱ्याचदा आपण व्हिडिओ करायचो, थांबायचो, त्याची वेगळी कारणं असायची. बट यावेळेस थोडं वेगळं कारण होतं.
आणि ते कारण होतं स्वतःचेच विचार. जसं की गेल्या वर्षी माझी ओपन हार्ट सर्जरी झाली आणि त्यानंतर आपल्या बाईक राईड कम्प्लिटली बंद झाल्या. मी स्कूटीवरती थोडंफार इकडे तिकडे फिरलो असेल, बट त्यानंतर बाईक अशी मी बाहेर काढलीच नाही किंवा मी ती अजूनपर्यंत चालवली नाही. आणि सतत माझ्या डोक्यामध्ये तोच विचार यायचा की यार आपला चॅनल जो आहे तो मोटो व्लॉगिंग रिलेटेड आहे, आपला चॅनल जो आहे तो बाईक राईड रिलेटेड आहे आणि आपण हे काय लाईफस्टाईल व्हिडिओ करत बसलोय. तरीही मी बरेच महिने मी लाईफस्टाईल व्हिडिओज केले, बट तरी देखील बॅक ऑफ द माइंड मला ती गोष्ट हिट करत होती की यार आपल्या चॅनलचा जो कोर आहे मोटो व्लॉगिंग, बाईक रायडिंग, ते कुठे ना कुठे आपलं मिस होते आणि मी हे काय करतोय हा प्रश्न सतत मला पडायचा की यार मला काय करायचं आणि मी हे काय करतोय. आणि या सगळ्या विचारांमध्ये मी इतके महिने पुन्हा पॉज घेतला. या फक्त विचारांमध्ये मी एकही व्हिडिओ नाही केला. आणि असं नाही की मी कुठे गेलो नाही, असं नाही की मी फिरलो नाही, असंही नाही की माझ्याकडे टॉपिक नव्हते, पण मी माझ्याच विचारामध्ये इतकं गुंतलो होतो की व्हिडिओ करावासाच नाही वाटला. आणि ते अजून देखील स्टील मला तसं वाटते. बट आजपासून जेव्हा मी प्रतीक्षाला घरी घेऊन आलो हॉस्पिटलमधून आणि पुन्हा विचार केला की यार नाही, मी माझ्या विचारात इतकं नाही गुंतू शकत की मी हे सगळंच सोडून देऊ. तर हे सगळं चालू असताना एक गोष्ट मला अशी समजली जी की मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. ती गोष्ट अशी की माणूस कोणत्याही संकटातून सुटू शकतो, पण आपल्या स्वतःच्या विचारातून तो कधी सुटू नाही शकत. आणि ते मला रिअलाईज झालं आणि मी त्यातून आता हळूहळू बाहेर येतोय. आणि त्यात नंतरचा आपला आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास्तव तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. मला माहिती आहे व्हिडिओ ते एंड झाला, बट जाता जाता एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण ती तुमच्या माझ्या आपल्या चॅनलच्या रिलेटेड खूप महत्त्वाची होती. की मी या विचारांचं इतकं आहारी गेलो होतो की यार ज्या कॅमेऱ्यावरती मी इतके मोठे व्लॉग बनवले, ज्या कॅमेऱ्याला घेऊन मी इतकं फिरलो, इतकं शूट केलं, तो मी या विचारांच्या नादात मी विकून टाकला. गोप्रो मी आपला विकून टाकला.